दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता रिसोड तालुक्यातील लोणी येथे पाण्याच्या टाकीवर चढून युवक काँग्रेसच्या वतीने शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. रिसोड तालुक्यातील मोप महसूल मंडळामध्ये दिनांक 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीची नोंद झाली. मोप महसूल मंडळात जवळपास 72 मिलीमीटर पाऊस पडला. त्याची नोंद प्रशासनाने घेत जिल्हाधिकारी वाशिम यांना तहसीलदार यांनी मोप महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करून शासन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होऊन देखील परिपक्व झालेली हातातोंडाशी आलेली पिके मोठ्या प्रमाणात खराब झाली. मोप महसूल मंडळातील कुर्रा, मांडवा, मोजा, आसुरा, लोणी खुर्द, मोप आदी गावातील पंचनामा पथकाने तहसील कार्यालयामध्ये 33% पेक्षा कमी नुकसान दाखवल्याने अनुदान मागणी निरंक अहवाल सादर केला. यावर आवाज उठवत दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता युवक काँग्रेसचे नेते सचिन इप्पर व त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी लोणी येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून शासनाचे ध्यान आकर्षण करण्याचे प्रयत्न केले. यावेळी टाकीवर चढून असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात विविध घोषणा देत आपल्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात घोषणा दिल्या.